हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम वैष्णवी. तर आज मी माझ्या दीदीसोबत चालली होते लक्ष्मी रोडला थोडी शॉपिंग करण्यासाठी. तर लक्ष्मी रोडला पोचल्यानंतर मला एकदम असा गणपतीचा फील येत होता, कारण की तिकडे डेकोरेशनचं काम वगैरे चाललं होतं. आणि तिथे गेल्यानंतर मला एक दुकानात जायचं होतं जीन्स घेण्यासाठी. तर हे आहे वैष्णवी एक दुकान, जिथे मला मागच्या वेळेस एकदम कम्फर्टेबल छान जीन्स भेटली होती. तर मी तेच बघायला आलो होते की मला परत तशी सेम भेटेल की नाही, आणि मला ती जीन्स भेटली. आणि त्यांच्याकडे ह्यावेळेस आहे ना अशा छान छान कुर्तीजसुद्धा आलेल्या होत्या. तर मी आणि माझ्या दीदीने इथनं आम्ही कुर्तीज पण घेतल्या, आणि ते दरवेळेस आम्हाला छान कपडेसुद्धा भेटतात. ते झाल्यानंतर आम्हाला हे ना खायला जायचं होतं. तर वैष्णवी दुकान सोडून जस्ट 2 दुकानं सोडून तिथे आहे ना हे सागर म्हणून इथं खायला भेटतं. तर आम्ही इथं आहे ना चीज दाबेली घ्यायला आलो होतो, आणि इथे आम्ही चीज दाबेली पिझ्झा दरवेळेस खातो. इथली चीज दाबेली ऑसम लागते, मला खूप जास्त आवडते. खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो होतो लुंकड फॅब्रिक्सला. इथे आम्हाला आहे ना बेडशीट घ्यायची होती, आणि त्या चांगल्या जास्त व्हरायटीज वगैरे सगळं होतं. एकदम मोठं होतं आतमध्ये. जसं तुम्हाला माहितीच असेल लक्ष्मी रोडला लुंकड फॅब्रिक्स समोरच लगेच दिसतं. तर इथे आम्ही बेडशीट वगैरे घेतली. इथे आहे ना आम्हाला हे क्लिप्स दिसले, जे की ना रील्स वगैरेवर मी ह्याचे खूप व्हिडिओज बघितले होते. बट जसं त्याला बघितलं त्याची क्वालिटी काही एवढी चांगली नव्हती, सो आम्ही ते घेतलं नाही. ते झाल्यानंतर आम्हाला एक पेरूवाला दिसला, आणि ह्यांनी आम्हाला त्यांचा पेरू टेस्ट करायला दिला आणि छान लागत होता. सो आम्ही इथून पेरूसुद्धा घेतले. तर इथे आम्ही बॅग वगैरे बघत होतो, आणि आम्ही त्यांना विचारले की ह्याची प्राईस वगैरे काय. तर जी ऑनलाईन होती तर तीच तिकडे सुद्धा प्राईस होती. सो वी थॉट वी आर नॉट गोइंग टू टेक दॅट. आणि मग आता आम्ही डिनरला जाणार होतो. येता जातामध्ये आम्ही ठरवलं की थोडं लाईटच डिनर वगैरे करायचं. पण आत गेल्यावर बघा आम्ही काय काय खाल्लं. तर सगळ्यात पहिलं बघा येता जाताचं ॲम्बियन्स आहे, हे पण तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर सगळ्यात पहिलं दीदीने ना तिच्यासाठी ही पावभाजी घेतली होती, आणि त्यांनी असं एक छोटंसं बटरसुद्धा दिलं होतं. दिसायला खूप छान दिसत होती. तर चला बघूया ह्याचा टेस्ट कसं असणार आहे. तर सगळ्यात पहिलं त्यांनी बटर टाकून त्याला पूर्ण मिक्स करून घेतलं, आणि आता ती टेस्ट करणार आहे. ही खूप वेळ लावते. हा आता तर पावभाजीचा टेस्ट छान होतं, आणि मी सुद्धा टेस्ट करून बघितलं. तर मला सुद्धा इथली पावभाजी आवडली. आणि पावभाजी खाऊन झाल्यानंतर आम्ही घेतलं होतं, म्हणजे मी माझ्यासाठी घेतलं होतं पनीर पुलाव. गाईज मी कुठंसुद्धा गेलं ना मी पुलाव राईस, म्हणजे जो राईस आहे ना मला खूप आवडतं, मी राईस घेतेच. आणि पनीर पुलावसोबत त्यांनी दिलं होतं हे रायता, आणि हा पनीर पुलावसुद्धा छान होता टेस्टमध्ये. मला आवडला. मला कुठल्याही प्रकारचा भात आवडतो, कुठल्याही प्रकारचा भात. सो मला हा सुद्धा पनीर पुलाव खूप जास्त आवडला. आणि पनीर पुलाव खाऊन झाल्यानंतर आम्ही घेतले होतं इथं पेरी पेरी चीज फ्राईज. ॲक्च्युली इथे आहे ना मम्मी आणि दीदीने पहिलं टेस्ट केलेलं होतं, तर त्यांना हे आवडलं होतं. सो आम्हाला ट्राय करायचं होतं स्पेशली मला. तर सो हे परत घेतलं होतं, आणि ह्याचं टेस्ट छान होतं, मला हे आवडलं. ते झाल्यानंतर आम्ही घेतली होती कोल्ड कॉफी. ॲक्च्युली कसं आहे, मला आहे ना थिक कोल्ड कॉफी आवडते, आणि ही बिलकुल पण थिक नव्हती, पण ह्याचं टेस्ट चांगलं होतं. अँड ऑल ओव्हर फूड वॉज गुड. डिनरच्या नंतर सुद्धा या पोरीला हे खायचं आहे. भैया इस भेल का नाम क्या है? चना जोर गरम खायला. क्या बात. पोट नाही भरलं का? माझं पोट भरलं. माझं पोट का भरलं, कारण की मी पुलाव घेतला होता आणि फक्त पावभाजी घेतली होती. म्हणून मी फुल झाल्यानंतर फ्राईज प्लस कोल्ड कॉफी, बट म्हणून हे भेळ खायला आली इथे परत. आणि ॲक्च्युली आमची थोडी अजून शॉपिंग राहिली होती, तर ते आपण करणार आहे की नाही. तर एक खाऊन झाल्यावर आम्हाला घरी जायचं आहे. आता बघू पुढे काय.
खायली आवळे अँड चना जोर गरम, क्या बात है यार. मी हे टाकणार या. मला ही लालच दाखवते की खा म्हणून, पण मला नाही खायचं. माझं पोट एकदम फुल झालंय. कॅमेरा बंद झाल्यावर खायला नाही. मी कॅमेरा चालूच ठेवते. बघा ते बघा गाईज, मी कॅमेरा बंद करते थोड्या वेळेसाठी. मग आम्ही रिक्षा वगैरे बुक करून रिक्षाचा वेट करत होतो आणि मग रिक्षा आम्हाला भेटली 10 मिनिटानंतर. कारण रिक्षावाला वेगळ्याच डायरेक्शनने येत होता, सो आम्हाला थोडा रिक्षा भेटायला उशीर झाला. आणि आजसाठी एवढंच. तवर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड ऑल्सो टू फॉलो मी ऑन Instagram. बाय.